कुमाये हरि विठोबार कुमाये जय ठोबार कुमाये 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 हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम झाले वो साजनी हो सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी हो रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ओ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता चक्राची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता चक्राची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हो सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर देवीवर बापर खुमा देवीवर ओ सर्व सुखाचे आगर
माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी जय जय राम जय जय राम अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि भगवती अनादि अंबिका भगवती बोध फरणी घेऊनी हाती बोध फरणी घेऊनी हाती परडी घेऊनी हाती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती पोत ज्ञानाचा पाजळती ज्ञानाचा पाजळती भूत ज्ञानाचा पाजळती हा उदवो दो भक्त नाचती दो भक्त बोलती उदो उदो भक्त नाचती दो भक्त नाचती गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे मूळ पीठ तुगे आंबे पीठ तो आंबे मूळ पीठ तुगे आंबे पीठ तुगे आंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाद टाकी सोहम मेळे नाद टाकी सोहम मेळे नाथ दाती सोहम मेळी नाथ दाती सोहम मेळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरुनी बळी द्वैत भाव विसरुनी बळी करीते आंबे तुझ गोंधळी आंबे तुझे गोंधळी करीते आंबे तुझ गोंधळी आंबे तुझ गोंधळी गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाई ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे मुकुट मने पुंडलिका मुकुट मने पुंडलिका मणी पुंडलिक मुकुट मणी पुंडलिक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती कौतुक गोंधळ घालिती कौतुक घालित कौतुक गोंधळ घालित कौतुक एका जनार्दनी नाचले एका जनार्दनी नाचले गोंधळा येई वो जगदंबे
गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे पीठ तू आंबे मूळपीठ तू आंबे मूळपीठ तू आंबे मूळपीठ तू आंबे गोंधळा येई ओ जगदंबे 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 नदी अंबिका भगवती भगवती नदी अंबिका भगवती भगवती आनंद अंबिका भगवती आनंद अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती आई बोध परडी घेऊनी हाती बोध परणे मोनी हाती बोध परणे मोनी हाती घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती पाजळती पोत ज्ञानाचा पाजळ पाजळती उद उद भक्त नाचती राम उद भक्त नाचती राम उद भक्त नाचती नाचती उद भक्त नाचती नाचती गोंधळा येई ओ जगदंबे आई गोंधळा येई ओ जगदंबे उदो नाचती उदो भक्त नाचती राम भक्त नाचते नाचती उदो भक्त नाचते गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तुके आंबे मूळ पीठ तुगे आंबे
मूळ पीठ तुगे आंबे तुगे आंबे तुगे आंबे मूळ पीठ तुगे आंबे मूळ पीठ तुगे आंबे तुगे आंबे तुगे आंबे तुगे आंबे तुगे आंबे मूळ पीठ मूळ पीठ तुगे आंबे मूळ पीठ तुगे आंबे मूळ पीठ तुगे आंबे मूळ पीठ तुगे आंबे गोंधळा येई वो जगदंबे जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तुगे आंबे मूळ पीठ तुगे आंबे मूळ पीठ तुगे आंबे गोंधळा येई वो कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु बाबाजी चैतन्य जगद्गुरु तुकाराम सच्चिदानंद श्रीपाद बाबा की सच्चिदानंद रामदास बाबा की चिंतन गुरुदेव दत्त बाळ कृष्ण भगवान की पवन सुत हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की उमापति महादेव की बोलो रे भाई कोठे माई माते की अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन
उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू ग आंबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरुणी बळी येई ओ आंबे खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू ग आंबे मुकुट मणी पुंडलिक 33 कोटी देव नायक गोंधळ घालतीस कौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू ग आंबे कुळीची ही कुळ देवी कुळीची कुळ देवी गेली ठावे संतानी गेली ठावे संतानी कुळीची हे कुळ देवी गेली ठावे संतानी गेली ठावे संतानी गेली ठावे संतानी कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी महायोग पिटे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहित वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता हरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी
मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या 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 मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक माझे पायावरी वार करे संतांच्या वार करी संतांच्या वार करी मस्तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी तो कला कुसरी काहीच नेणे परंतु बोलतो वचने अति भाविका याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती गोंधळ घालती उदो 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 भक्त नाचती गोंधळा येयो जगदंबे मूळ पीठ तुगांबे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपणा साधू संतांच्या सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेला हा एकनाथ महाराज शांतीदूत असलेले असे एकनाथ महाराज त्यांचा हा 3 चरणाचा चौकडी मधला अभंग. तसं पाहायला गेलं ना तर नाथबाबांचं वेगळंच म्हणतात ना श्रीमंत असे नाथबाबा आहेत. कशाने श्रीमंत आहेत हो? श्रीमंती त्यांच्या घरी होती म्हणून श्रीमंत आहेत का? नाही, तर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले बघा. भागवत लिहिलं, चतुश्लोकी भागवत लिहिलं, त्यानंतर भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, शुकाष्टक, अष्टवक्र गीता, आनंदलहरी, स्वात्मसुख किंवा हरिपाठ, गवळणी, अनेक खेळातले वेगवेगळे म्हणजे त्यांचं सारखं वाङ्मय अनेक संत आहेत पण त्यांनी त्यांच्यासारखं वाङ्मय लिहिलेलं नाही. तर मेन म्हणजे यांचे खूप म्हणजे म्हटलं ना तर नाविन्य एक काहीतरी असं वेगळं आहे बघा ना. काय काय ना आता आम्ही ऐकतो ना तर कितीतरी त्यांच्या गवळणी वगैरे आहेत, त्यांचे नाही आहेत पण रचलेले आहेत पण त्यांचं नाव घातलेलं आहे. कारण का त्यांचं वाङ्मय एवढं तर कोण पाहणारी का ही गवळण त्यांचीच आहे म्हणून, बरोबर ना. तर असं नाथबाबा आहेत, काय त्यांचं वर्णन करू शकतो आपण. त्यांना आहे ना शांतीदूत म्हणजे त्यांच्यावरती कितीतरी लोकांनी म्हणजे म्हणतात ना त्यांचं शांती भ्रष्ट करण्याचा त्यांच्यावरती कितीतरी लोकांनी आहे ना पण त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. कारण बघा 101 वेळा थुंकलेले तरी पण त्यांनी काय केलं, त्यांना यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. म्हणजे एवढी शांती होती. किंवा त्यांचं जर सांगायचं ठरलं तर एका माणसं आपले म्हणतात ना त्या याच्यावरती बसतात पारावरती बसतात ना चांडाळ चौकटी म्हणतात. आपल्या इकडे नाही तशा त्यावेळेस होते, आता नाहीत ना. नाही, त्या चांडाळ चौकट्यांनी ठरवलं का त्यांची शांती भ्रष्ट करायची म्हणजे विघ्न आणायचं आणि त्यांना ना रागवायला भाग पाडायचं. असंच एक माणसाला खूप गरज होती तर म्हटले का आम्ही तुला पैसे देऊ तू त्यांची शांती भ्रष्ट कर म्हणून. तर म्हटले ठीक आहे, तर काय करायचं बाबा. तर ते म्हटले का त्यांना जाऊन राग आला पाहिजे तर ते असं काहीतरी कर का बाबा त्यांना राग आला पाहिजे. मग ते घरात गेले तर गेले कसे गेले, चप्पल घालूनच गेले, त्यांच्या मंदिरात गेले. तर म्हटले अहो चप्पल तशीच ठेवली जाऊ दे म्हटले घाई कारण मला भेटण्याची त्यांची उत्सुकता जास्त होती ना म्हणून ते चप्पल घालून आले. नंतर म्हटले पाहुणे आलेत ना आपल्याकडं तर त्यांना तसं जाऊन नको देऊ बरं का ग. तर मग त्यांच्या बायकोनी म्हटलं ठीक आहे. मग जेवायला वाढलं तर काहीतरी खोड करायची ना, कारण यांना रागवायला लावायचं म्हणून काहीतरी खोड करायची म्हणून त्यांनी काय केलं तिच्या पाठीशी बसले.
म्हटले हरिपंडित नाही का माझ्या पाठीशी बसत, तसंच ते पण माझ्या पाठीशी बसले, माझ्या मुलांसारखे आहेत ते. म्हणजे तरी पण त्यांची शांती म्हणजे ढळली नाही, त्यांना राग आला नाही. पण तुम्हा आम्हा जड जीवांसाठी ना त्यांनी अभंग लिहिले. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखासी, अरे अरे मुढा. किंवा भक्तिविन पशु कशासी वाढला, सटविनी का ग नेला नाही. का त्यांना बोलायला लागलो असं? कारण येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे तिळ तिळा. किंवा येतो हिताचा कळवळा पडतो काळा हाती म्हणून. या प्रत्येक जीव हा काळाच्या तडाख्यात चाललेला आहे, चाललेली आपली पण भक्ती चाललेली, आपण पण रोज भक्ती करतोय. आता तर भक्तीला उधाणच आलेलं आहे. कारण आता नवरात्र आहे, रंग वेगवेगळे रंग घालायचे. बरं आहे, अशा निमित्ताने तरी साड्या बाहेर निघतात, बरोबर ना. असं आपण काही हिरव्या रंग घालणार नाही, पण घालायच्या. पण काय त्याचं प्रतीक आहे हो? निसर्गाचं प्रतीक आहे ते. म्हणतात ना स्थिरतेचं, शांततेचं, नवीन जीवनाला सुरुवात करायची. करा ना काहीतरी नवीन सुरुवात करा ना, भक्ती मार्गात या. साधू संत सांगतात का आज मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. अशा नवीन सुरुवात करा काहीतरी. ते हिरवं रंगाचं प्रतीक आहे. निसर्ग कसा हिरवा आहे, आज सगळ्यांना निसर्गामध्ये आल्यासारखं वाटते, कारण सगळं हिरवं हिरवं आहे ना, मस्त आहे ना. बघा मग साधू संतांनी विचार करून ते प्रतीक केलेले आहे त्यांचं. आपण घालतो साड्या, किंवा आपली तशी भक्ती चाललेली. आता पायात चपला घालायच्या नाहीत कितीतरी मुलं मुली किंवा बाबा लेडीज. चला ठीक आहे, पुण्य वाढन आपलं, कारण आपलं पुण्यच कमी पडतंय. परमार्थामध्ये यायला, खरा साधू संतांचा मार्ग कळायला ना पुण्य कमी पडतंय. पण चला तसं करून पण आपण येऊ शकतो इथं. नाथबाबा त्यांच्या हरिपाठाच्या अभंगामध्ये म्हणतात, बहुत सुकृती नरदेह लादला आणि भक्ती विन गेला अधोगती. पण किती दिवस करायची अशी भक्ती हो? भक्ती म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे ना. कधी कळणार आहे आपल्याला? आपल्या कितीतरी आपण म्हणजे खोल याच्यामध्ये पडतोय, 84 लक्ष फिरत आलेलो आहे आणि भक्ती न करताच आपण अधोगतीला चाललेलो आहे. हा मनुष्य जन्म मिळालेला आहे ना आपल्याला, कशासाठी मिळालेला आहे? भक्ती करण्यासाठीच मिळालेलं आहे. पण आपण तशी साधू संतांना जशी अभिप्रेत भक्ती आहे ना तशी आपण करत नाही. अंतरंगाची भक्ती करायची. अंतरंगे साधनी करावी परमार्थी, त्यागावी ती बहिरंग. आणि बहिरंग साधने होती स्वर्ग प्राप्ती, आणि अंतरंग साधनानी होती चित्त शुद्धी. आपल्याला चित्त शुद्ध करायचंय, पण अशी भक्ती सांगणारे आपल्याला भेटले पाहिजे. माऊली म्हणतात, मला न जाणता जर भक्ती केली ना, माझी या भक्ती विन जळो दयाचे जियाले पण. अगा पृथ्वीवर पाषाण नसती काय? भक्ती करतात पण मला न ओळखता करतात ना. दगड तरी काही कमी आहेत का? किंवा ऐक प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणून वरी मरणचा. मेलेले बरे म्हणतात. आपल्याला काहीतरी थोडस वाटायला पाहिजे ना, लाज थोडीशी काहीतरी. साधू संत का म्हणतात तो आपल्याला? आपण का नाही विचार करत? साधू संतांचा विचार करत नाही. विचार करायला आपल्याला टाइमच नाही. गावाला जर आम्ही आलो म्हटलं ना चला आपण सत्संग करूया, नाही हो आज टाइम नाही, बिझी शेड्यूल झालेलं आहे आपलं. कधी आपण विचार करणार हो? करा ना, एकदा विचार करा. एकांत असल्यावरती विचार करा, कशासाठी आलोय, काय करायला पाहिजे, देवाने कशासाठी आपल्याला पाठवलेलं आहे ह्या मृत्यू लोकांमध्ये. 84 लक्ष योनी फिरत आलेलो आहे आपण. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. आपण कधी विचार करणार आहे? विचाराविना न पविजे समाधान. विचार जर केला नाही तर आपल्याला खरं समाधान मिळणार नाही. साधू संत सांगतात भक्ती करा, पण कशी भक्ती करा? जसं म्हणतात ना, हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही आन भिन्नू, तैसा ईश्वरू आणि मी आणू नोव्हेची गा. मी म्हणजे जशी सागरावरती आलेली लाट आणि सागर वेगळा आहे का? नाही. तसं आपण आणि देव वेगळं नाहीये. आता ही अंबिका माता म्हणतात किंवा आपली कवठे यमाई, ती वेगळी का हो? साधू संतांनी आहे ना कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. संतांमुळं त्या देवीला महत्व आहे. पण संतांनी त्या देवीचं स्वरूप सांगितलंय कसं? अनादि निर्गुण प्रगटली अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. हो महिषासुर मर्दाना लागोनी, महिषासुर मर्दाना लागोनी. विविध तपाची कराया
तापसी कराया जडणी कथा पावसी पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागे ना आईचा जोगवा मागे ना आईचा जोगवा मागे ना अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागोनी त्रिविध तापांची करावया झाडणी भक्त लागसी तू पावसी तू निर्वाणी काय सांगितलंय हो ह्या आपण आहे ना आता बघा याच्यामध्ये ना लय भजन चालू असतात ह्या घरी भजन त्या घरी भजन पण ह्या अभंगांचा कधी आपण विचार करतो अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहरूपी महिषासुराचा आपल्याला वध करायचा आहे मोहरूपी महिष आता बघा एक कथा आलेली आहे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये तर म्हणतात ना रंभासुरापासून महिषासूर म्हशीपासून झालेला तो महिषासूर आणि त्यांनी एवढी घनघोर म्हणजे अशी तपश्चर्या केली ना आणि त्यांनी ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला काय तर मला पुरुषाच्या हातून माझा वध झाला नाही पाहिजे मग त्यांनी खूप म्हणजे देवदेवतांना प्राणीमात्रांना खूप त्रास द्यायला लागला आणि मग त्रास द्यायला लागल्यावरती तेव्हा स्वतः भगवंतानीच अवतार घेतला देवीचा भवानी मातेचा अवतार घेतला किंवा अंबा म्हणतात तिला तिने अवतार घेतला आणि त्या राक्षसाचा वध केला पण तसं पाहायला गेलं ना आपल्याला आहे ना साधू संत सांगतात मोहरूपी महिषासुराचा वध करायचा आहे बघा अर्जुनाला मोह झाला होता तुम्हा आम्हाला पण मोह होतोच ना हे माझे नातेवाईक ते माझे नातेवाईक सगळ्यांचा आपल्याला मोह झालाय का नाही त्याच्यामध्ये अडकून बसतो आपण आणि मग सुटतो का बाहेर अहम ममतेच्या लवड सवडी माते न पावती बापुडी म्हणून जन्म मरणाची दुतडी डवळी तो ठेवलो मी आणि माझं याच्यामध्ये ना माझं घर माझे नातेवाईक माझा नवरा माझी मुलं माझं सगळं गणगोत काही एक नाही कामाचं म्हणतात राहती निराळी रांडा पोरे सकळ राहती निराळी रांडा पोरे सकळ राहते निराळे रांडा पोरे सकळ राहते निराळे रांडा पोरे सकळ कळो येईला सकाळी सकाळी प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ राहती निराळी रांडा पोरे सकळ राहते निराळे रांडा पोरे सकळ राहते निराळे रांडा पोरे अंतकाळी कळो येईल अंतकाळी प्राण प्राणायाच्या वेळी राहतील निराळी रांडा पोरं सगळे ना बाजूला राहतात कोण नाही आपल्याला सोडवायला येत फक्त एक भगवंत येतो आणि एक सद्गुरू येतात सोडवायला म्हणून साधू संत सांगतात का तुम्ही त्या देवीला ओळखा त्या देवीला जर ओळखलं नाही ना देवी आणि देव वेगळे आहेत का हो एकच आहेत पण आपण त्यांना आपल्या म्हणजे म्हणतात ना ज्ञान नाही अज्ञानामुळे आपण देवी आहे देव आहे म्हणतो पण अनेक साधू संतांनी ना त्या देवीचं वर्णन केलेले अनेक प्रमाणांनी केलेले उपाधी वेगळी आहे पण तत्व एकच आहे एका तत्वावरती म्हणतात ना तैसे चैतन्याच्या ठाई शरीराते होत जाते पाही हे जाणे तया नाही व्यमोह दुःख हे ज्यांनी जाणले ना त्याला दुःख होऊ शकत नाही बघा साधू संतांनी म्हणतात ना तुकाराम महाराज त्यांचं वर्णन करतात त्या देवीचं वर्णन करतात का देवी तू कशी आहे हाके सरशी उडी मारून स्तंभ फोडी ऐशी कृपावंत माझ्या विठाई वाचून कोण आहे तिला विठ्ठल आहे पण विठाई म्हटलेले किंवा आमच्या जनाबाई सुद्धा म्हणतात ए ग विठाबाई ए ग विठाबाई ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई विमानी चंद्रभागा विमानी चंद्रभागा
एक एक विठाबाई माझे पंढरीची आई. जनाबाई त्यांना विठ्ठल असून सुद्धा देवीची उपमा देतात किंवा माऊली सुद्धा म्हणतात. तू विटेवरी सखे बाई हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, माझे मन तुझे लाग पायी हो करी कृपा. तू सावळ सुंदरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहारे हो करी कृपा, तू लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करे हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपूर राहिले डोळा पाहिले वरून विठाई वरून विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरून विठाई वरून विठाई वरुण विठाई वरुण विठाई. सच्चिदानंद अंबाबाई अंबाबाई कृपा अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. तू विठेवरी सखे बाई हो करी कृपा. काय सांगितलेले विठेवरती आणि कशी या अंबाबाया विठेवरती आहे का, कर ठेवून उभी आहे का, नाही ना. किंवा तिचं वर्णन केलेले तू सावळे सुंदर आहे लावण्य मनोहरी म्हटलेले, निज भक्ता करुणा करी. आणि सच्चिदानंद आपण पुरुषाला म्हणतो कराय, पुरुषवाचक झाला, पण सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. किंवा नाथ बाबा म्हणतात, हा माऊलींचा अभंग झाला. नाथ बाबा काय म्हणतात, जीव शिव संबळ घेऊनी, जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती हो, जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती हो, शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती हो, जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती हो. 88 सहस्र ऋषी दिवटे शोभती हो, 88 सहस्र ऋषी दिवटे शोभती हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो, अंबा ओमे कर ठेवणी गठेव उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, माऊलीचा हो, माऊलीचा हो. बघा, जीवशिव संबळ घेऊनी आनंदे नाचती हो, 88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. म्हणजे त्या अंबिका मातेला सांगितलेले विठ्ठल आणि अंबिका माता किंवा इतर देव आणि देवी वेगळ्या नाही हे सांगायचंय मला. किंवा विठ्ठल 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 हे झालं कशाचं, देवी देवाचं किंवा सजीवांचं झालं. पण सावता महाराज सुद्धा काय म्हणतात, कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी हो, कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई अवघे विठाबाई माझे अवघे विठाबाई माझी, अवघे विठाबाई माझे अवघे विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.
संत आहेत ना, त्यांच्या भाजीपाल्यामध्ये सुद्धा सावता महाराज म्हणतात का माझी विठाई, त्यांना चराचरामध्ये भगवंत भरून पुरून उरलेला आहे असं त्यांना दिसतो आणि अनुभवास येतो. अनुभवायचा आहे परमार्थ, देखोवेकीचा नाही. म्हणतात ना, देखोवेकी करितात गुरु, नाही हा विचार ठाईचा. आपण करतोय गुरु, पण गुरु केलं ना तर ही अनुभूती. त्या साधू संतांना आहे ना, भगवंत नाही, ती देवी नाही तर विठ्ठल सुद्धा आणि देवी सुद्धा एकच आहे असा अनुभव येतो. किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, जळी स्थळी भरला, जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. हे कधी कळू शकतो? जोपर्यंत आपल्याला अनादी काळाचं परब्रह्म तत्वाची ओळख होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळू शकत नाही. अनादी म्हणजे काय सांगितलेलं आहे? ज्याचा कधीही अंत नाही असा जो अनादी नित्य सिद्ध निरुपादी विशुद्ध मनोनी शास्त्राधिका छेदू न घडे या. काय सांगितलेलं आहे? शास्त्राने कधी त्याचा नाश होऊ शकत नाही. म्हणतात ना, जसं उदकामध्ये पडलं तरी म्हणजे पाण्याने त्याचं, किंवा म्हणतात ना नैनम छंदम शास्त्रानी नैनम दहती पावकम, म्हणजे ना त्याचा पाण्याने कधी ओला होत नाही, किंवा शस्त्राने तुटू शकत नाही, किंवा अग्नीने जळू शकत नाही. हे कसलं स्वरूप सांगितलेलं आहे? आत्म्याचं, त्या देवीचं स्वरूप सांगितलेलं आहे, किंवा त्या मायेचं स्वरूप सांगितलंय. जशी ब्रह्म अनादी, आत्मा अनादी आहे ना, तसा माया सुद्धा अनादी. ब्रह्म तसं जर पाहायला गेलं ना, तर ब्रह्म म्हटलं तर माया येते, कारण ब्रह्माशिवाय त्यांनी फक्त स्फुरण केलं तर ही माया निर्माण झालेली. हे जग दिसायला लागलेलं आहे आणि ह्या मायेत आपण गुरफटतोय. पण ती अनादीपासून आलेली ती परब्रह्म तत्व आपल्याला त्याची ओळख करून घ्यायचे. ती व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना निराकार, अशी भावातीत ही अनादी सिद्ध. ह्या देहाचा नाश होऊ शकतो, पण त्या परब्रह्म तत्वाचा किंवा त्या आत्म्याचा कधीच नाश होऊ शकत नाही. म्हणतात ना, त्या देहाची ऐसी तशा येत आत्मा येत ऐसा नित्य सिद्ध अपैसा अनादीपणे. त्या भगवंताचा नाश होऊ शकत नाही, किंवा त्या ब्रह्माचा, आत्म्याचा म्हटलेलं आहे त्याला, त्याचा नाश होऊ शकत नाही. पण हे कधी कळणं आपल्याला? त्या बोधानी आणि साधू संत ह्या अभंगात काय सांगतात ते? त्या देवीचं वर्णन करतात, आणि त्या देवीला ज्यांनी जाणलंय ना त्या भक्तांचं ते वर्णन करतात. ते बोध घेऊन हाती, बोधाची परडी घेऊन हाती. काय सांगतात तो? कोणता बोध सांगितलेला आहे आपल्याला माहितीये का? ब्रह्म, मी आत्मा आहे आणि हे जग सुद्धा त्या परब्रह्माने नटलेलं आहे, हा बोध झाला पाहिजे आपल्याला. आणि साधू संत सांगतात का, हा बोध जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आपली भक्ती यथासांग चाललेली नाहीये. हा बोध करण्यासाठी बघा ना, तुकाराम महाराज आपल्या गावात आले, बाबाजी चैतन्यांकडं तो अनुग्रह घेण्यासाठी आले. किती लांबून? 100 ते 150 किलोमीटर असेल ना. तो बोध करण्यासाठी आपल्या गावात येऊन, आणि त्यांनी काय नेलं? आपल्याला काही तपास नाही. आले ते गेले, पण लोक म्हणतात आज स्वप्नात अनुग्रह झाला. आमचे बाबा सांगतात का स्वप्नात तुम्हाला स्वप्न पडलं आणि मी तुमच्या स्वप्नात आले आणि पैसे घेतले तुमच्याकडनं. मला स्वप्न पडत मी तुमच्या स्वप्नात आले आणि तुमच्याकडनं पैसे घेतले, मला द्याल का परत उद्या तुम्ही? नाही ना. मग स्वप्नात कसं काय होऊ शकतं? हे समक्ष स्वतः आले, त्यांना भगवंतांनी सांगितलं. मग म्हणे रुक्मिणीकांत, माझे स्वरूप असे ओतुरात. साक्षात बाबाजी आपले, बाबाजी चैतन्य सांगित उपदेश करतील तुला. तू कुठे जा? तर या उत्तमापूर, आपल्या गावाचं नाव काय पहिलं होतं? उत्तमापूर. या उत्तमापुरात जा आणि तिथे तुम्हाला राघव चैतन्य, बाबाजी चैतन्यांना अनुग्रह कोणी दिला? राघव चैतन्यांनी. आणि राघव चैतन्यांना अनुग्रह दिलाय
व्यासांनी दिलेलं आहे. मग ही परंपरा आहे, तशी आपल्या जीवनात परंपरा आली पाहिजे, तेव्हा आपल्याला खरा बोध होऊ शकतो. मग आपल्याला बोध होण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? असे कितीतरी संत आहेत बघा ना, 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधे विनशीन वाढविला, नाही गुरुमंत्र नाही गुरु उपदेश, परमार्थासी दोष लाविला. 1400 वर्षाचा चांगदेव महाराज, 14 वर्षाच्या मुक्ताबाईंनी त्यांना अनुग्रह दिला, बोध दिला. आपल्याला कधी व्हायचा बोध हो? आपण बोध करून घ्यायचा नाही का? नाही म्हणतात, कारण आपलं भाग्य पण उजळायला आलं पाहिजे हो. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पाव. खूप ना पुण्य असावं, पुण्य असावं लागतात. म्हणतात ना, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपस्थिते पूर्व पुण्य. करा ना, आतमधून तळमळ करा ना, साधन चतुष्ट आपल्याला निर्माण झालं पाहिजे. म्हणजे काय? आपल्याला विवेक जागृत झाला पाहिजे, वैराग्य झालं पाहिजे, शमदमादी षटक आपल्याला निर्माण झालं पाहिजे, मुमुक्षत्व निर्माण झालं पाहिजे. आणि जोपर्यंत हे निर्माण होत नाही ना, खऱ्या संतांची भेट होऊ शकत नाही. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरीच हे बहुत जन्मी जोडे, आणि नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. तिळ तिळ पुण्य असावं लागतो. आज आपण चाललेली भक्ती, पण गळ्यात माळा पण नाहीयेत का हो? नंतर घालायला लागणार आहेत, बरोबर ना? आपल्या इकडे प्रथा आहे, पण नंतर पण त्यांना सांगायचं घालू नका. जिवंतपणे नाही घातली तर मेल्यावर कशाला घालायला पाहिजे? सांगा नका घालू. काय वाटतं का नाही आपल्याला? आपला भारत देश आहे, भरतखंडी नरदेह प्राप्ती, येतो परम भाग्याची संपत्ती, येते विवेकी परमार्थ त्याचा, वशवर्ती मी परमात्मा. भारत देशामध्ये जन्माला आलोय, साधू संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलोय. यायचं फक्त असंच जायचंय काय? कशासाठी आलो? करा ना अट्टहास, कशासाठी तरी? भगवंताच्या प्राप्तीसाठी, सगळं मिळण्यासाठी किती अट्टहास करतो. कधी मग आपल्याला बोध होणार? आणि तो बोध होईल ना, कशाने होईल? तर ज्ञानाने आपल्याला तो बोध होऊ शकतो. ते ज्ञान कोणाकडे आहे? तत्वित्ती प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया, उपदेक्षंती ते ज्ञान ज्ञानी तत्वदर्शन. त्या अशा संतांना जर शरण गेलं ना, आणि संत काय करतात हो आपल्याला? संत आहेत ना, आज संत फक्त आहे ना विरळेच आहे बरं का. अशा संतांची भेट झाली पाहिजे. आणि आपल्या इकडे, मी तर म्हणून खरंच आपल्या इकडे खूप संत आहेत, पण आपली दृष्टी नाही हो तशी. दृष्टी होण्यासाठी ना आपल्याला निष्काम भावनेने आपण कर्म केले पाहिजे. म्हणतात ना, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कादा. कर्म करायचंच आहे, पण फळाची अपेक्षा नाही करायची. आणि फळाची अपेक्षा नाही केली तर तुम्हाला फळ मिळणार नाही का? याने मुमुक्षत्व जागृत होईल आपलं, आणि मग संतांची भेट होईल. संतांची भेट अशीच होऊ शकत नाही आपल्याला. संत भेटले पाहिजे. आज म्हणता संत आहेत का? कोण म्हणता संत नाही आहेत? आज सुद्धा तसे संत आहेत, तुकाराम महाराजांसारखे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे. आपण ना तेवढं सगळ्या गोष्टींसाठी हाव करतो ना, त्या भगवंतासाठी हाव करा. नक्की भगवंत धावून येईन आपल्यासाठी. येणार नाही का? धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई. आता पाहते सकाळी, 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 आता पाहते सकाळी. धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी. धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी आई. धाव घाली आई, आता पाहते सकाळी. देवीला म्हणा ना, घाला ना देवी पुढचे. सगळं मागता ना, संसारासाठी मागता हो. हा नश्वर संसार आहे, हा कधीच संपणार नाही. गेले आजोबा पंजोबा सगळे गेले करत, पण त्यांच्या चानी झाला नाही ना, आपल्या चानी होणार नाही. आपली नंतर पिढी येणार ना, त्यांच्या चानी सुद्धा होणार नाहीये. पण परमार्थ जर केला ना, तो सिद्धीत जाऊ शकतो.
म्हणून साधू संतांना किंवा देवाला मागणी करा ना, तुम्ही सगळं मागता ना, मग देवाला मागणी करा का मला ते ज्ञान मिळू द्या. आणि ते ज्ञान मिळालं ना तर नक्की आपली भक्ती पूर्ण होऊ शकते. ते ज्ञान कोणाकडे आहे? तर संतांकडे. संत कसे असतात म्हणतात ना, जगामध्ये वागे जगा वेगळी गोष्ट सांगे, ते ज्ञान अंतरी जागे, तोच खरा साधू तोच खरा संत. अशा संतांना बोलवा तुम्ही. आपला उद्धार कसा होईल विचारा ना संतांना जाऊन. कधी होणार आहे आपला उद्धार? काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, नारायण. असे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कै खंडाईल कर्मा, कै खंडाईल कर्मा. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान माझे. कधी कधी समाधान कधी होईल हो आपलं? हा, बहुत एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. का विसर झालेला आपल्याला? कारण 84 लक्ष योनीमध्ये आपण फिरतोय, अनेक जन्म, अनेक कर्म आणि अनेक संस्कार, आणि त्यांच्यामुळे घेतलेला आपला अहंकार, यामुळं आपल्याला भगवंताची प्राप्ती होतो. आपण भगवंत स्वरूप होतो आणि आहोतच, फक्त हे आपल्याला आपण माहित नाही. किंवा म्हणतात ना, प्राण्यांच्या कामी भरू विषयावरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. बोधापासून आपण बाजूला गेलेलो आहे, ह्या देहावरती प्रेम जडलेलं आहे आपल्या, बरोबर ना? प्राण्यांच्या कामना करतात आणि कामनेनुसार आपण मागत राहतो, आणि त्यामुळं आपल्याला आपल्या विसरली तया थोर झाली हानी. मग 35 खाणी 84च्या तो बोध आपल्याला झाला पाहिजे. आणि बघा, स्वतः ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा बोध झाला. म्हणतात ना, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्राला आदले सहज सिद्धी, मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्ती दातार, ज्ञान देवसार, शोधविले ज्ञान देवसार, ज्ञान देवसार, शोधविले ज्ञान देवसार. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्ती दातार, ज्ञान देवसार, शोधविले ज्ञान देवसार, ज्ञान देवसार, शोधविले ज्ञान देवसार. माऊलींना हा बोध होता ना, आदि गुरु शंकरा पासून बोधाचा, ना आदि गुरु शंकरा पासोनी गुरु परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. म्हणजे हा स्वतः माऊलींना सुद्धा अनुग्रह होता किंवा गुरु परंपरा होती. आणि आपण जर भक्ती करतोय ना, आपल्याला पण गुरु परंपरा पाहिजे बर का. गुरु परंपरेशिवाय हे अनादी काळाचं तत्व आपल्याला कळू शकत नाही, किंवा आपला उद्धार होऊ शकत नाही, किंवा आपल्याला ते समाधान किंवा शांती मिळू शकणार नाही. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. तेव्हा आपल्याला शांती मिळू शकते, तेव्हा शांतीचा अंकुर आपल्याला होऊ शकतो किंवा समाधान मिळू शकतं. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. जर गुरु असतील तर त्यांच्यामुळे ज्ञान मिळेल, ज्ञान असेल तर आपल्याला आत्मप्रचिती किंवा म्हणतात ना गुरु प्रचिती किंवा शास्त्र प्रचिती आपल्याला
येईल आणि त्याने आपल्याला खरं समाधान मिळू शकतं. असे ज्ञानी आपल्याला संत शोधायचे आणि ते ज्ञान घेतल्यावरती आपली खरी भक्ती चालू होईल. ती खरी भक्ती जर नसेल तर कालच मावशींनी अभंग घेतला, भक्ती विना मोक्ष नोवे हा सिद्धांत. हात उभारुनी वेद बोले, हात उभारुनी वेद सुद्धा सांगतात. जोपर्यंत भक्ती नाही आपल्या मनाची नाही बर का, साधू संतांनी सांगितली तशी भक्ती जर नसेल तर मोक्ष मिळणार नाही. मोक्ष काही आपल्या कुणी ठेवलंय? म्हणतात ना, आधी पेरलेच नाही तर मग उगवल कैसे. जिता नाही भगवत भक्ती मेल्यावर कैसी मिळेल मुक्ती. मोक्ष मिळण्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणते ते अति मूर्ख. किती राग यायला पाहिजे हो आपल्याला. मूर्ख म्हणतात संत. कधी यायचा राग आपल्याला? कधी आपण झडझडून वाहिला आणि कधी लागायचं झडझडून. ये भक्तीचे वाटे लाग तरीच तू पावसी अव्यंग निज धाम माझे. अहो साधू संत आहेत ना, म्हणतात ना, जो पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन ये आपल्या हाती, रिघाले भक्तीपंथी जगा देत. पण जगाला काहीच पडलेलं नाही. कारण ना म्हणतात ना, हिराहाटी पण चालवायची देवाला आहे ना. बरोबर आहे ना? काव नाही ती विचारती साधू संतांना. हिराहाटी कोण चालवणार? अजून आम्हाला खायचंय प्यायचंय लोक म्हणतात. कधी होणार आपलं काम? आम्ही म्हणतो आमचं काम झालं. भक्ती जे करतात ना, खरी भक्ती जे करतात ना, ते म्हणतात का आमचं काम झालं. कसलं काम झालं? जन्माला आलं ना त्याचं सार्थक झालं. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. हे कोणी म्हणू शकतो? फक्त ज्यांचं काम झालंय तेच म्हणू शकतात. आमचे देवा महाराज म्हणून म्हणतात ते आम्ही जन्माला आलो आमचं काम झालं. आज 70-80 वर्षाची म्हातारे आहेत ना बाबां, ते म्हणतात का नाही आम्हाला अजून जगायचंय. कशासाठी जगायचंय? कामच झालं नाही ना. माऊली म्हणतात आमचं काम झालं. माऊली 16व्या वर्षात निघले, पण थांबवलं त्यांना. 22व्या वर्षी गेले. मग आपलं काम कधी व्हायचं? अजून नातवंड पतवंड बघायची, अजून बंगला बांधायचे. प्रत्येक मुलाला वेगवेगळा बंगला, वेगवेगळी जमीन, सगळं घ्यायचं आपल्याला ना. म्हणतात बाबा कधी उरकायचं मग इथलं काम? कशासाठी आलोय ना जन्माला? हेला पाणी वाहता वाहताच मेला. असंच होणार आहे मग आपलं. म्हणून आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान मिळण्यासाठी आपल्याला संत भेटले पाहिजे, नाही तर संत मिळू शकणार नाही. मग ते आपण तशी म्हणतात ना, मुमुक्षत्व जागृत झालं पाहिजे. साधू संत आहेत ना, म्हणतात ना, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाभू जगी, ज्ञानदीप लाभू जगी, ज्ञानदीप लाभू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाभू जगी, ज्ञानदीप लाभू जगी, ज्ञानदीप लाभू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लाभू जगी, ज्ञानदीप लाभू जगी. रंगी ज्ञानदीप लावू जगी. साधू संत आहेत ना, तो ज्ञानाचा दिवा घेऊन फिरतात बर का. ज्ञान घ्या हो ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घेणे वरी सुखची होऊ दे या जगा. आपण जग म्हणतो नको, आम्हाला नाही पाहिजे ते ज्ञान, आम्हाला असंच बरं आहे. बरोबर ना? पण साधू संत सांगतात का घ्या ते ज्ञान तुम्ही. आणि साधू संत ते ज्ञान घेऊन निघाले अभंगाच्या पहिल्या चरणात. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती.
ज्ञानाचा बादळती पोत ज्ञानाचा बादळती पोत ज्ञानाचा बादळती पोत ज्ञानाचा बादळती मुद मुद भक्त जाती मुद मुद भक्त जाती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे पोत ज्ञानाचा बादळती पोत ज्ञानाचा बादळती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे येई वो जगदंबे येई वो जगदंबे नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात काय अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती उदो उदो म्हणजे काय हो ते गुह्य आहे साधू संतांनी ते गुह्य ठेवलेले आहे त्याच्यात नाम आहे कारण म्हणतात ना उघड्या बाजारी कथा येतो ना आवडे पंढरीनाथा त्या नामाचा गजर करतात जय जयकार करतात ते आणि ते नाम मिळण्यासाठी आपल्याला असे संत भेटले पाहिजे उदो उदो करणारे मग असे कोण कोण आहे साधू संत बघा देवीचा गोंधळ घालणारे तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात आम्ही गोंधळी गोंधळी 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 गोपाळ गोविंदाचे मेळी आम्ही गोंधळी गोंधळी गोपाळ गोविंदाचे आमचा घालावा गोंधळ गोंधळ हासदेव हरिनाम सांभाळ पादराला येऊ तुमच्या गोंधळाला येऊ तुमच्या गोंधळाला येऊ तुमच्या गोंधळाला राम क्रोध बकरा मारा पुरा रखमाईच्या वरा राम क्रोध बकरा मारा पुरा रखमाईच्या वरा ते वेडूच्या राऊळ वेडूच्या राऊळ ते वेडूच्या राऊळ ते तुकड्याचा विठूचे राऊळ ते तुकड्याचा गोंधळ देते विठूचे राऊळ देते तुकयाचा गोंधळ 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 घातला नाही व्यवहारात जर गोंधळ घातला नाही तर काय म्हणतात सगळा गोंधळ होईल आणि परमार्थातला जर गोंधळ घातला नाही तर 84 लक्ष योनीचा फेरा पडेल ना तो गोंधळ जाणून घ्यायचा आहे तो गोंधळ घालायचा आहे साधू संत काय सांगतात गोंधळी गोंधळी आम्ही गोविंद गोपाळाचे मेळी आमचा घालावा गोंधळ वाजू हरिनाम संबळ काय म्हणतात हरीचं नाम घ्या आणि मग त्या गोंधळात नाचा नंतर काय सांगतात 10-5 घाला जेऊ म्हणजे तुमचे अंतकरणातले इंद्रिय किंवा कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय त्यांना जो विषय लागतो ना परमार्थाचा भगवंताची म्हणतात ना भगवंताचं त्यांना वेळ लावा आणि त्याचा गोंधळ घाला किंवा काम क्रोध असणारे तुमचे आहेत ना बकरा मारा नाही तर आपण मारतो ते बकऱ्या खातात लग्नांच्या वेळेस मग घालतात गोंधळ ते सांगितलंय का आपल्याला त्यांचे ते देवांना देवींना असं काय लागत नाही बरं का हे आपली हौस मौज करण्यासाठी आपण आपल्यासाठी करतोय ते काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वारा जेथे विठूचे राऊळ तेथे तुकयाचा गोंधळ जेथे जेथे साधू संतांनी गोंधळ घातलाय ना कशाचा तर त्या नामाच्या याच्यात ते दंग झालेत आणि त्यांनी तो गोंधळ घातलाय कोण घालतात तो मोठे मोठे यांची नावं घेतली अभंगाच्या दुसऱ्या चरणात व्यास वशिष्ठ व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी
वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. काय सांगतात व्यास? व्यास कोण आहे तो? एवढे मोठे व्यास, परामर्श ऋषींचे मुलगा व्यास. त्या व्यासांना एवढं पुराण लिहिलं होतं, वेद त्यांनी निर्माण केले होते. वेदार्थ सकळ निर्माण व्यासे, वेदार्थ सकळ व्यासे केले निर्माण, तरी त्यांना समाधान मिळत नव्हतं किंवा सोयीता त्यांचा म्हणजे त्यांना आनंद मिळत नव्हता. का हो? कारण त्यांना आत्मज्ञान नव्हतं. आणि आत्मज्ञान घेण्यासाठी त्यांना तिथं नारद मुनी आले. नारद मुनी आल्यावरती त्यांना अनुग्रह दिला. म्हणतात ना, सूर्यात ते न दाखवूनी काना ते परते सारुनी गगना ते चोरुनी आणि काना ते परते सारुनी निज बोध दिला. निज बोध म्हणजे त्यांना तो बोध दिला. कुणी? व्यासांना नारद मुनींनी तो बोध दिला. आणि तेव्हा त्यांच्या मनाची शांती झाली किंवा समाधान झाले. आणि त्यांचाच मुलगा शुकमुनी. शुकमुनी बघा ना, ज्या वेळेस शुकमुनी गर्भात होते ना, आईच्या 12 वर्ष गर्भात होते. त्यांच्या व्यासमुनींची बायको सुलजा 12 वर्ष गर्भात होते. गर्भातून बाहेर येत नव्हते. कारण का? हे कसं आहे वातावरण इथं? आहे का कोण परमार्थिक आहे का? याच्यासाठी त्यांना भीती वाटत होती. म्हणतात का मी 84 लक्ष योनीमध्ये जन्मांतरी दुःख भोगिले, ह्या शरीराने कष्टले, म्हणून मला ह्या बाहेर यायचं नाही. स्वतः भगवंताला व्यास महर्षींनी बोलावून घेतलं आणि स्वतः व्यास शुकमुनी त्यांच्या गर्भातून सांगतात त्या देवाला का देवा मला ह्याच्यात यायचं नाहीये. का? तर हा संसार आहे, ह्या संसारात मी होरपळून जाईन, म्हणून मला यायचं नाही. ब्राह्मणाचं पोर आहे का खेळाचं बेलं, 12 वर्ष लपाला रे, कापत कापत बाहेर आले, नागवेच पळून गेले रे. इतकं घाबरलं होतं, त्या गर्भातून बाहेर येत नव्हतं. आणि नंतर त्यांना शुकमुनींना व्यास महर्षींनी अनुग्रह दिला. असे वैराग्ययुक्त होते. त्यांना म्हणजे त्यांची कथा वाचली तर त्याच्यामध्ये त्यांना रंभेने त्यांना वशीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण तरी पण ते वैराग्यशील होते. म्हणतात ना, शुकासारखे वैराग्य, वशिष्ठांसारखे ज्ञान आणि कवी वाल्मिकता असा मान्यवर या जगात कोणीच नाहीये. असं वैराग्य त्यांच्यामध्ये होतं शुकमुनींकडं. आणि वशिष्ठ कोण होते हो? रामाचे गुरु होते. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारकू, आणि कृष्ण सांदीपणी निज ब्रह्म दाविले. वशिष्ठ मुनींना स्वतः ब्रह्मदेवाने अनुग्रह दिला होता. ब्रह्मदेवाचा मानस पुत्र वशिष्ठ मुनी. अशा व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी. सोहम मेळी म्हणजे आता अभंग पण आहेत आपले भरपूर. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा मारा, किंवा जनाबाई सुद्धा म्हणतात सोम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. सोम सोम आज भरपूर लोक म्हणतात, पण काय त्याचा अर्थ आहे हो? खरे संत भेटतील ना तेव्हाच आपल्याला त्याचा अर्थ कळू शकतो. ते ब्रह्म मी आहे अशा त्या सोहम बोधात साधू संत नाचतात. नाचतात म्हणजे काय? गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. किंवा मीराबाई सुद्धा त्या सोहम शब्दाच्या आनंदात नाचतात. नाचूंगी 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 गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर अपने मन में बैठ बैठता भागवत बाजूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी हरि गुण गावत. साधू संत नाचतात, पण कशात? मी ब्रह्म आहे याच्यामध्ये नाचतात. आता आपल्या इकडं पण चालतं ना परातीमध्ये, किंवा देवी उठव गणपती बाप्पा मध्ये बघा ना किती नाचतात ते.
दारुडी माणसं पण नाचतात. मोले मधुरा पिऊन ठाय मदिरा नंद नाचे गाय, जेने ब्रह्मानंद सेविला तो केवी आवरालाय. किंवा मोले मदिरा पिऊन ठाय तो तेने मध्ये नाचे गाय, जेने ब्रह्मरस पेले. म्हणजे म्हणतात ना, ज्यांनी ना तो ब्रह्मरस पेलेत ना ते पण नाचतात. यांच्यात काही फरक आहे का नाही? दीड दमडीची दारू पितात ते सुद्धा नाचतात, पण जर ब्रह्मनाम जर घेतलं तर ते कसे नाचत असतील हो? साधू संत त्या आनंदात नाचतात बर का. आनंदाचे डोही आनंद तरंग, आपल्याला सुद्धा त्या आनंदामध्ये नाचायचंय. पण द्वैत भाव विसरुनी बळी. बघा एक दृष्टांत सांगते चांगदेव महाराजांचा. चांगदेव महाराज किती वर्षाचे होते? 1400 वर्षाचे होते. त्यांचे शिष्य किती होते हो? 1400 शिष्य होते. वाघोबा होते, परत हातात साप होता. पण जेव्हा त्यांना ठरलं ना बळी द्यायचाय, मग सगळे पळून गेले. का? कुणी म्हणायला लागलं माझा मुलगा आजारी, कुणी म्हटलं माझी बायको डिलिव्हरी व्हायची आहे, कुणी म्हटलं माझी आई आजारी आहे. सगळे पळून गेले. कोण राहिलं हो? कोणता बळी द्यायचा आहे हे कळत नाही. जीव म्हणतात ना, जीव भाव अर्पण करायचा आहे. तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची काय द्यावे त्यांची व्हावे उतराई. जीव ठेवू पायी ठेविता पायी जीव थोडा. म्हणतात ना, का आपण संतांना एवढं महत्व दिलंय हो साधू संतांनी? कारण देवाची ओळख करून देतात. तया उतराई व्हावे कवल्या गुणे, आणि जन्मा नाही येणे ऐसे केले. ज्यांना अशी प्रक्रिया घडलेली आहे ना तेच फक्त असं म्हणू शकतात. कुणी नाही म्हणू शकत. तनु मनुचे विचारनासी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. साधू संतांनी ना जीवभाव अर्पण केलेला आहे. तुमचं काही नाही लागत हो साधू संतांना, तुमचा फक्त शुद्ध भाव. आणि तोच आज भाव म्हणतात ना, देव भावाचा आणि नाही कुणाच्या बापाचा किंवा देव भावाचा. हाच दुष्काळ तयाला. काही न लगे एक भावाची कारण, 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 काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दूरवती दुरी, करिता बरोबरी दूरवती दुरी, दूरवती दुरी, दूरवती दुरी, दूरवती दुरी. काही न लगे एक भावाची कारण, वाहत असे आन विठोबाची. ह्या अभंगाचं पहिलं चरण काय? सांगतो तू माझी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी, आणि भावाची यापुरी वाहवसी. जोपर्यंत आपल्याला संत भेटत नाही ना तोपर्यंत हा भवसागर आपण तरून जाऊ शकत नाही. म्हणतात ना, जोपर्यंत आहे ना आपल्याला ते ज्ञान मिळत नाही. साधू संतांना ते ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाने आपल्याला काय होतं? आपलं द्वैत जातं. मी वेगळा आणि देव वेगळा असं हे द्वैत निघून जातं. म्हणतात ना, मी तुपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. अहो साधू संतांच्या ना अभंगामध्ये किती गर्भित अर्थ आहे, पण आपण कधी पाहणार हो? काही नाही आपलं इथं. आलासी कोठोनी जासी कवण्या रेटाया, घरदार नाही तुझी अवघी लटकीच माया. त्या मायेतून सावध व्हा साधू संत सांगतात. सावध झालो आलो हरीच्या जागरा. सावध व्हायचं. साधू संत व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, नाचता ती सोहम मेळी. द्वैत भाव विसरुनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. त्या गोंधळामध्ये खेळायचं आपल्याला. पण कसा गोंधळ घालायचा आहे? हरिनामाचा गोंधळ घालायचा आहे. त्या हरिनामाच्या गोंधळामध्ये साधू संत
तल्लीन होऊन गेलेले आणि आपण पण तसं तल्लीन होऊन जायचं. त्यामुळे एक वेळ आपण त्या भगवंताचं भजन करायचंय. विठोबा रखुमाये महाराजांना हार घालण्यासाठी मंगलताई बारवणकर मॅडम. विठोबा रखुमाये अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन याती. पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी. द्वैत भाव विसरुनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. आणि तिसऱ्या चरणात नाथ बाबा म्हणतात मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक. गोंधळ घालती स कौतुक एका जनार्दनी नाचे देख. का म्हटलेले मुकुटमणी? कारण म्हणतात ना वैकुंठावरून भगवंताला बोलून घेतलं स्वतः. कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा तुरे धीट मागे फिरकावली भीड. युगे 28 अजून न मानसी पायस. ऐसा भाव देखुनी देव आले सोडून वैकुंठ. अशी भक्ती पुंडलिकाने केली म्हणून त्यांना मुकुटमणी पदाला पोहोचवलेले. ऐसा भक्ती राज मुकुटमणी असा पुंडलिक. अशी भक्ती आहे का आपली? हा, पहिली चालली होती भक्ती त्याची वेगळी चालली होती आणि नंतरला आई वडिलांमध्ये सुद्धा त्यांनी भगवंत पाहिला. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. आणि आपल्याला अशी भक्ती करायची. मग खरे संत भेटत नाही ना तोपर्यंत अशी भक्ती होऊ शकत नाही. आणि हा गोंधळ पाहतात. कोण पाहतात? इंद्रदेव सुद्धा, देवांचे नायक इंद्रदेव सुद्धा ही भक्ती हा गोंधळ पाहतात. आणि नंतर काय सांगतात? स कौतुके नाचती. एकनाथ महाराज सुद्धा काय सांगतात? तर हा गोंधळ चाललेला आहे ना, हा मी पण पाहतो आणि मी त्याच्यात सामील होतो. सकवतुका सकवतुका
गोंधळ घाली ती कवतुका गोंधळ घाली ती कवतुका एक जनार्दनी नाचले का एक जनार्दनी नाचले का गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे एका जनार्दनी नाचत का लेख एका जनार्दनी नाचत का गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तुगे आंबे मूळ पीठ तुगे आंबे मूळ असं मूळ पीठ तुगे आंबे 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 मूळ पीठ तुगे आंबे मूळ पीठ तुगे आंबे मूळ 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 पिठे तू आंबे आ आ मूळ पिठे तू आंबे नाथ बाबा लाच्या चरणात काय सांगतात? मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देव नायक गोंधळ घालती स कौतुक एका जनार्दनी नाचे देख. माझ्या मतीप्रमाणे मी सेवा केली. तुम्हाला कशी वाटली काय माहित नाही, पण तुम्ही सगळे देवच आहे. म्हणतात ना, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. म्हणून ही बोल गंगावती स्वीकाराल ती. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले.
आणि येथे जे माझे उरले ते पायी कपाल. झालेली सेवा आपली कवठे यमाई, आमचे देवा महाराज गायक आणि हे बाबा वाघचौरे बाबा आणि डुंबरे बाबा. हा डुंबरे बाबा आणि तुम्ही सगळे साधू संत कीर्तनाला साथ केली. आमचे मच्छिंद्र महाराज पखवाद वाजवणारे खूप छान, आमच्याकडं नेहमी त्यांची साथ असते. आमचे विनेकरी बाबा आणि मस्करे बाबा, मला बाकीच्यांची नावं नाही माहिती, आमचे चोपदार बाबा किंवा तुम्ही सगळे साधू संत या सेवेला उपस्थित राहून जे माझ्याकडून तुम्ही काही वधून घेतलं ते काय वाईट वाटलं असेल तर ते साधू संतांचं, आणि चांगलं वाईट काही नाहीच आहे, हे काही माझ्या पदरचं नाही, हे सगळं आहे ते साधू संतांचंच आहे. म्हणून झालेली सेवा श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आमचे चकवे बाबा, हंडे महाराज आणि आपली कवठे यमाई देवी माता शारदे उत्सव हा एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. महिलांची उपस्थिती नेहमी जास्तच असते तशी पाहायला गेलं तर. त्यांना धन्यवाद देवत तेवढे चांगलेच आहेत. पण तरी पण ना मला असं वाटतं आपल्या इथं नेहमीच कार्यक्रम होत होतो. आपले देवा महाराज सांगतात ना दर एकादशीला कार्यक्रम होतात, पण खंत वाटते थोडीशी. आपल्या किती जवळ आपले बाबाजी चैतन्यांचं मंदिर किंवा तुकाराम महाराज इथं आले आणि एवढा मोठा माल घेऊन गेले, आपल्याला का नको कळायला हो? हा सेल जर लागला तर आपण कसं लगेच सगळे एकामेकाला सांगून सगळे सेल आणायला त्या दुकानातलं सगळं फस्त करून जातो. तसं साधू संतांनी ना दुकान घातले, घातला दुकान देती आली अशी संत उदार उदार भरले अनंत भांडार. आणि ना म्हणतात ना एकनाथ महाराज म्हणतात काही मोल लागणार नाही हो, एका जनार्दनी मांडिले दुकान देती मोलाविन सर्व वस्तू, शिवाय त्या नाशवरातल्या ना इथं शाश्वतातल्या आहेत. या ना विचारा ना, इथं आमचे देवा महाराज आहे, डुंबरे ताई आहेत, आमच्या मस्करे ताईंचं काल कीर्तन झालं, इकडे आमचे डुंबरे साहेब आहेत. हा यांना विचारा ना, या विचारा आणि तुमचं जीवनाचं कल्याण करा. कारण हा नरदेह भेटला ना हा सोन्याहून पिवळा. चांगला विचार केला तर आमचे बाबा सांगायचे विचार करा आणि तुमची सोडवण करा, कारण आपली आपण करा सोडवण, संसार बंधन थोडा वेळी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर